मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा रंगली। गोविंदा लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिली। नुकतेच गोविंदा शिंदेंना वर्षावर भेटल्याची माहिती, तर उत्तर पश्चिम लोकसभेसाठी अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा ठाकरे गटानं केली। नाशिक जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला असतानाच छगन भुजबळांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। शिवसेनेने या ठिकाणी हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली, तर भुजबळांच्या पाठिंब्याची गरज आहे। नाशिक जागेसाठी मनसे शिवसेना आग्रही आहे, तर भुजबळांनीही या जागेवर दावा केलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय। या मतदारसंघावर मनसे दावा करत असली तरी शिंदे ही जागा आपल्याच पारड्यात ठेवतील असं गोडसे म्हणाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराज यांना उमेदवारीसाठी महायुतीत गुऱ्हाळ सुरू असतानाच महाराजांनी आता 7 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देण्याची घोषणा केली। यामुळे मराठवाड्यात संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे। साताऱ्यातले खासदार उदयनराजे भोसले 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी तळ ठोकून आहेत। मात्र अजूनही त्यांना शहांनी भेटीची वेळ दिलेली नाही, तरीही त्यांचे कार्यकर्ते आशावादी आहेत। उदयनराजेंनी कधी दगाफटका केला नाही, त्यामुळे त्यांनाही दगाफटका होणार नाही असा विश्वास राजे समर्थकांनी बोलून दाखवलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेच्या किरण सामंतांनी दावा केलाय, तर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय। तसंच धनुष्यबाण चिन्हावर आमचा उमेदवार निवडून येईल असं सामंतांचं म्हणणं आहे।